चला चेक इन वगैरे झालेलं आहे, बॅगा घेऊन चालले वरती पण फ्रेश होऊ आणि आता फिरायला नको कारण की 6 वाजले ते ऑलरेडी. नो 5 पावणे 5 झाले. आणि 5 वाजले, ठीक आहे, पावणे 5 वाजले. तर एखादा स्पॉट काढू आपण आणि आता पटकन फिरायला जाऊ. तर आम्ही हॉटेल बुक केलं, एक हॉटेल नाही एक हॉस्टेल आहे आणि खूप छान आहे. त्यासाठी आम्ही बुक केलं होतं की लास्ट टाइम पण मी आलो होतो जसं मी सांगितलं. आणि तिथं बघा फोटोग्राफी सुरू, फिरायला जायचं, फोटो इथंच काढतात बघ. मला गँग आता फुल तयार आहे. आपण जाणार आहे आता लेक ब्लेडला. त्या कॅसलच्या आत जाणार का माहीत नाही, ते 4 साईडनं डोंगर आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावाच्या आतमध्ये एक छोटंसं कॅसल आहे जे की त्याला लेक ब्लेड असं नाव दिलेलं आहे. तिथं आपण जाणार आहे. पण कॅसलमध्ये जाऊ का नको हे आता माहीत नाही कारण की कॅसल ओपन असेल का बंद असेल. तर पण व्ह्यू चांगला आहे तिथं. चला आता आपण जाऊ, चला गाडी घेऊन. तर फायनली आलो आहे आपण फिरायला इथं. चांगली गोष्ट ही की त्याला विचारलं आपण ड्रोन उडू शकतो का, म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, ड्रोन शॉट्स भेटणार आहेत. चला मी काय म्हणतो ही दोघं ना फिक्स बघ, मी सांगतो हा काय नाही का संग्राम आहे आणि हे सुजित आहे. दोघांचं पटत नाही, दोघांशिवाय करमत नाही का. त्याच्या डोक्यात मारतं आणि मग लगेच सुजित म्हणतो अरे काय डोक्यात मारतो. सेम आता मला आठवण आलं. पण मला फक्त 1 मिनिट दे. फोन पाहिजे का? माझा फोन खूप आहे तर जास्त वेळ ड्रोन नाही उडू शकणार आपण, पण तर एक छोटासा शॉट घेऊ. आता आपण पहिले ड्रोन उडवू. पायलट तर तयार आहे, ठीक आहे चला. ड्रोनचे व्हिडिओ बघताय, उडवणं पण चाललंय आणि तिथं वरती ड्रोन आहे आपला. पायलटपेक्षा मलाच भीती वाटते की त्याला मी सारखं सांगतोय की जास्त वरती घेऊ नको, तर डोळ्याने मला दिसत पण नाही एवढं वरती गेलेला आहे ॲक्च्युली ड्रोन. अरे होम पॉईंट अपडेट आणि हा बघा किती, अरे भिवू नको. Max altitude reached. भाऊ ते पाय जायला लागले दुसरीकडे, नाही जाऊ दे काय. आणि ड्रोन उडवले, माणसं पण बघायला लागले ड्रोनकडे आणि आमच्याकडे. आपल्याला तिकडचा येऊ पाहिजे. आणि पायलटला मी इथं सांगताना की जास्त लांब नको जाऊन देऊ कारण की मलाच भीती वाटते ड्रोनची. नको वरती कसं हवा जास्त आहे ना, आपला लाईट वेट ड्रोन आहे. तेव्हा गणपतपुळेला उडवलेला आहे तो, तिथं त्याच्यापेक्षा जास्त हवा होती. टेन्शन घेऊ नकोस. तर इथं माणसं पण खूप आहे, गर्दी पण खूप आहे आणि स्पॉट पण चांगले आहेत. तुम्हाला मी हे बघत 4 साईडला डोंगर आहेत, मध्ये एक लेक आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं कॅसल आहे. आणि गॉगल टाकलं राहुल भाऊनी, पायलटने गॉगल टाकलेला आहे. येऊ दे, चला ड्रोन येऊ दे हातात. लांब काढ ना, फुल काढ मला, कारण फुल काढ माझा. शांत ते ड्रोन हातात आला. फक्त प्रॉब्लेम एवढा झाला की बॅटरी पटपट संपते आपली. पण विषय नाही, 3 बॅटरी आपल्याकडे, पण व्हिडिओ आपल्याकडे आलेत चांगलेच. आणि आता आपण फोटोज वगैरे काढू आणि एक नवीन स्पॉटला जाऊ. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतोय जरासं थोडक्यात. तर तिथं जे आहे ते आहे मेन कॅसल. ते मेन ॲक्च्युली नाही आहे, मेन कॅसल वरती आपलं जे की आपल्या हॉटेलच्या जवळ आहे. आपण
तिथे जाऊ शकतो नंतर. काय शुभम आणि इथं बोटिंग वगैरे पण करू शकतो आपण. इथे एक छोटंसं चर्च टाईप पण आहे. आणि मेन गोष्ट ही आहे की अख्ख्या रस्त्यात आम्हाला पाऊस होता आहे ना, अख्ख्या रस्त्यात पाऊस होता. पण जसं आम्ही स्पॉटला पोचलो 10 तासांनी, त्या टायमाला बरोबर ऊन आलेलं आहे, पाऊस पण गेलेला आहे. तेव्हा इथं पाऊस नव्हताच ते माहीत नाही आम्हाला, पण इथं आलेला पाऊस नाही एवढं भेटले. त्याचा शॉर्ट झालाय जरा. आकायला मी म्हणलं होतं चांगले शब्द वापरत जा. इथं टुरिस्ट माणसं असतात जे की जास्त करून इंडियन असतात. भावांनी असे शब्द वापरले आणि नंतर होते इंडियन. अरे नंतर म्हणली तिथं खूप सारे इंडियन्स पण आहेत. तीच गोष्ट भारी झाली की ऐन टायमाला वातावरण एकदम भारी झालेलं आहे. ऊन वगैरे पडले आणि त्यातल्या बरोबर कॅसलवर ऊन पडते, जे की अजून चांगलं दिसतंय. उन्हामुळे म्हणजे दिवसभर एवढा पाऊस होता आणि बरोबर इथं पोहोचायला अख्ख्या रस्त्यात पाऊस थांबायला किंवा इथं पाऊसच नव्हता. व्हिडिओ मला वाटतं दिसलच. हा. आणि इथं साईडला पण किती हे केलं बघा ना तुम्ही. हे तर छोटंसं काय नाही, तेव्हा तिकडं भरपूर पूर्ण जे एक्स्ट्रा झाड आहे त्याच्यावरती कटिंग वगैरे. आणि ह्यांची इथं काहीतरी क्रिएटिव्हिटी चालू आहे. मी कसा येऊ, मी कुठे थांबा, मी येऊ शकतो. आणि जसं की म्हणलं होतं की इथं ग्रासवरती खूप सारे नाव वगैरे लिहिलेले आहेत. जसं की इथं ब्लेड लिहिलं आहे. अरे तू साहिलचं बोलणं विसरलं का? आस्वाद आपण डोळ्यांनी घ्यायला पाहिजे, तर तुम्ही कॅमेऱ्यांनी घेताय. काय बघितलं नाही बरं का, काही फोटो काढले त्यांनी, नुसतं फोटो, मागं काय आहे काय नाही. डायरेक्ट सांगतो भावानो, यातल्या 5 जणांच्या तिघांना या लोकेशनचं नाव पण माहित नाही. आपण आता ह्या साईडला होतो. दुसऱ्या साईडला एक स्पॉट आहे जिथे की आपण थोडंफार डोंगर चढायचं आहे आणि त्याच्यावरती सीट आहे. असं म्हणजे तिथनं फोटोग्राफीसाठी चांगला स्पॉट येतोय. त्या स्पॉटला आपण जाणार आहे. त्यासाठी आता ट्रेकिंग पण करायला लागणार थोडीशी, जीन्स पॅन्ट घालून. हवा वगैरे एवढी आहे की केसांची हालत वगैरे आमची आता खूप वेगळी झाली. केस थंडी वाजते मेन म्हणजे तर. आणि आपण आता जाणार आहे छोटासा एक ट्रेक करून, जिथे एक स्पॉट आहे जिथं अशा लाकडाच्या खुर्च्या बनवलेल्या आहेत. आणि तिथनं जो व्ह्यू आहे, जे की लेक ब्लेड आहे, तिथलं जो कॅसल छोटावाला जे की लेकच्या आतमध्ये आहे, तिथला चांगला व्ह्यू भेटतो. आणि वरनं पण व्ह्यू चांगला आहे. आणि ह्या पोरांना एवढं भारी तिथं व्ह्यू आहे आणि ह्या पोरांना फोटो कुठं काढायचे रस्त्यावर, काय म्हणायचं. आपण जाऊ पुढं, जोपर्यंत आहे उजेड तोपर्यंत फोटो काढू, बाकीचं नंतर बघतील. ड्रोन पण आहे म्हणून आता ह्या ब्लॉगमध्ये ड्रोन शॉट चांगले बघायला भेटणार आहेत. पायलट पण भारी आपला. Home point updated. सांगितलं होतं मी इकडनं या, पण नियम फॉलो करणार आहेत त्यांना एवढं हे चालायचं नव्हतं म्हणून एवढं लॉंग कट घेतलंय. वर इथून आणि त्यांना इथनं जायचंय. तुम्ही बघा, ट्रेकिंगच, फुल ट्रेकिंग. जस्ट पाऊस झाला त्याच्यामुळे थोडंफार असं हे ट्रेकिंग करायला मजा येते, पण अशा आउटफिट मध्ये नाही, बिलकुल नाही. प्रॉपर शूज नाही आहेत, जीन्सची पॅन्ट घातलेली आहे, त्याच्यामुळं असाच प्रॉब्लेम आहे. काही 1 वर्ष आधी आलतो म्हणून नाही का जास्त माहित नाहीये. पण साहेब जमलेले. ठीक आहे, गाडीपाशी थांबतील ते. ठीक आहे, गाडीपाशी थांबतील ते. पण इथं आलोच तर एक तो जो स्पॉट आहे तो करायचाच आहे. फायनली 1 तासाने पोहोचलो. 1 तासाने नाही, 10 मिनिटांनी पोहोचलो. पण एवढा श्वास लागला की असं वाटत होतं की आम्ही 1 तास चढतो डोंगर. तर ह्या आहे स्पॉट. पण एक मला अजून एक स्पॉट माहिती जो पुढे आहे,
पण मला वाटतं राहुलची तयारी इथं यायची, पण इथनच तुम्ही व्ह्यू बघा. इथनंच एवढा भारी व्ह्यू भेटतोय ना, तरी पण मी राहुलला पुढे नेणार थोडंसं. होय राहुल, इथं थोडासा फोटो काढू आपण. मग एक थोडासा पुढे जागा आहे तिथे, फोटोग्राफीसाठी अजून एक चांगली जागा आहे. शो सीन बी क्लास आहे. इथून का फोटो काढले ना तुम्ही? इथून पण थोड्या जणांनी काढले आणि थोडे जण तिथं होते. 8 जण होतो ना आम्ही. आणि मला डाऊट येतात तिघांपैकी कोणीच येणार नाही आहे, पण आता काय माहिती उपट शकतील. तोपर्यंत आपण ड्रोनची मजा घेऊ थोडीशी. चला, या ठिकाणी ड्रोन सुरू आहे आपला. फक्त झाडं झोडपत नीट घ्यावं, पाहिलं आहेत. आणि ह्या ड्रोनच्या सहारे तुम्ही बघू शकता की किती भारी व्ह्यू आहे खरं तर, कारण की आपल्यापेक्षा चांगले क्वालिटी ड्रोनमध्ये भेटते आपल्याला. सीन भरपूर भेटतात. हां, सीन पण आहेत. आणि या ठिकाणी ड्रोन आता आपला बॅक शॉट घेणार आहे. सेफली लँडिंग झालेलं आहे. पायलटच्या जीव आला आता आपल्या. तर एक छोटा स्पॉट करू आपण, नाहीतर आपण इथं फोटो काढू मग निघू, कारण की मला नाही वाटत तिघ जण येतील वरती. तर ठीक आहे. की आम्हाला पण एक दुसरं टेन्शन पण होतं, म्हणजे पहिलं तर एवढं ड्रायव्हिंग करून माझी जॅम पण झाली पाठ वगैरे मान. आणि एक दुसरं टेन्शन की गाडी एवढं डिस्टन्स कवर करेल का नाही आपली गाडी, त्याचा पण एक लोड होता. आणि ते जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, पण काय न करता ठीक आहे, आपण थोडेफार ब्रेक घेतले रस्त्यात. जास्तच ब्रेक घेतले. हा, गरजेचे पण होते थोडेसे. 3ला पोहोचलो 4ला पोहोचलो. हां, 3ला पोहोचायचं 4ला पोचलो. गाडी आली आपली. ब्लेड लेक आपलं फिरून पण झालेलं आहे. आता आपण हॉस्टेल दाखवतो तुम्हाला, जे की मी ह्यांना सांगितलं होतं की तेच रूम बुक करा, कारण की हॉस्टेल भारी आहे, तिथला खालचा स्टाफ पण भारी आहे, सगळंच भारी आहे. ते गाव पण भारी आहे ॲक्च्युली. आणि जसं की म्हणलं होतं की आपले तिघंजण ते येणार नाहीत, ते काही शेवटपर्यंत आलेच नाहीत वरती. वाट बघून आमचं सगळं झालं. ड्रोनची चार्जिंग संपली, म्हणलं आता निघावं, ते काय वरती येणार नाहीत. म्हणजे काय युरोपमध्ये काय वेळ आहे, काय टाईम आहे आणि काय जागा आहे यांच्या माणसाकडे, की एवढं कमी पॉप्युलेशन आहे. डोंगरात मस्त छोटे छोटे घर आहेत. छोटे नाही म्हणता येणार याला, पण भारी आहे. आणि जसं म्हणलं होतं की तिघं खालीच असणार, तर हॉटेलमध्ये बसले होते आणि आता बाहेर आलेत. फोटो काढण्याशिवाय दुसरं काम नाही. आता आलो जरा असे फ्रीज मॅग्नेट घ्यायला, आणि एवढी चॉईस बघितली की आम्हाला काय कळत नाही कुठलं फ्रीज मॅग्नेट घ्यायचं वगैरे, कुठलं काय घ्यायचं. राहुल्याने काढले कुठे मांजर बघ. मला रिअल वाटलं माहिती का खरंच. आक्यासाठी जिन काढ बाहेर. इकडे मांजरींचा क्रेज पुढे बडीशेप गांजा पण बसेल बघ. विचार करून एक फक्त कॉईन घेतला पुढे दे, आणि हे मागं फिरतात बाकीचे. कसा भाव संकेत? एक नंबर. उघडून दे जरा, सोन्याचा आहे. उघडून दे की जरा. सोन्याचं बिस्किट पाहिजे. सॉरी, याच्यामध्ये काही खाच वगैरे. उघडलं. फायनली यश कुठेतरी मिळालंय, पण ते मला असं वाटतं एकदा ओपन तुटलं तर माझा काही इश्यू नाही बाई, सांगतो आता. काय घेतलंय? त्याचे 3 प्रश्न घेतले चालता बोलता, आणि त्याला सोन्याच कॉईन दिला. ओके, त्याला 3 प्रश्न विचारले ब्लेड विषयी, हा, त्याने ते बरोबर दिले. त्याला सोन्याच ब्लेड आता तो मला म्हणले की ते 3 प्रश्न तू समोरचे विचार, आणि ते जिंकले की मग इथे त्याला पास कर. ब्लेड. आणि या ठिकाणी संकेत माझा इंटरव्ह्यू घेणार आहे. ब्लेड मध्ये आपण काय घेतलं? चालता बोलता कार्यक्रम. 3 प्रश्न. पहिला प्रश्न सांग. तर तुम्ही 3 प्रश्नांची उत्तर दिलं तर तुम्हाला हा मिळणार सोन्याचा कॉईन. हा, आणि हा हे ब्लेड, जर तुम्ही ब्लेड या जागी आहे तर याविषयी 3 प्रश्न सांगा. ब्लेड. तर तुम्ही ह्या ब्लेड विषयीचा प्रश्न विचारते आहे ना, नक्की जागावर. हा, तर सांगा ब्लेडच्या पानाचा उपयोग कुठं कुठे होतो? ब्लेडच्या पान काय इतिहास आहे बाई ब्लेड. अरे पण इतिहास तू इथलं विचारलं होतं. ब्लेडचं पान म्हणजे काय? इथं नाव त्या ब्लेडच्या पानावरच हे ब्लेड पडले. इथं म्हणजे इथं ब्लेडच्या पान असतात का? इथला राजा होता ना, तो ब्लेडचं पान वापरायचा लढाईत. हा, लढाईत. हा, आणि तो ब्लेडच्या पानावर वार करायचा. हा,
त्यामध्ये ह्या जागेच नाव ब्लेड पडलेलं आहे. अच्छा. तुम्ही हे आन्सर चुकीच दिले आहे त्यामुळे सॉरी, तुमचा कॉईन मला. ओके. ओके. तर आमचे पार्किंगचे 20 ते 25 युरो जाणार आहेत असं वाटतंय मला. पहिली पार्किंग फक्त गणली आपली म्हणून त्याच्यामुळे शॉर्ट झाला. पहिली आता आपण आले ब्लेडच्या एका मेन कॅसलला. हा 1 तासच काढू 3 युरो. हा 1 तासच ठीक आहे. 1 तास पण खूप झालं. इथंच आहे वरती कॅसल. तर पार्किंग वगैरे काढले. 1 तास 3 युरो. पण गाडी विषय असं लागली. झालाय पहिलं पार्किंग ऍक्च्युली चुकून निघालं 15 युरोचं. नाहीतर जिथं हॉटेल पण बुक केलेत ती पण आपण फ्री पार्किंग वाले बघितलेत म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह. थोड्या मस्त ड्रोन उडत होतो आणि कॅसलमध्ये आलो. ही पहिली वॉर्निंग आम्हाला दिसली, ड्रोन अलाउड नाही आहे. तर इथलं पण एक चांगलं व्ह्यू आला असं ड्रोनचा, जे की पूर्ण कॅसल आहे आणि हे पूर्ण ओल्ड टाईपमध्ये कॅसल आहे. पण ड्रोन इथं अलाउडच नाही आहे. तर ऑप्शन नाही आहे ड्रोनचा. कॅमेराचा आपल्याकडे आता आहेत. समोर 5-4 जण चाललेत. आणि इथं पार्किंगची सिस्टीम अशी असते की मशीनमधनं चिट्टी येते आपली. आपलं बघ की कल्चरल ते ही दरवाजा वर घेतला की आत यायला. आणि हे जुनं प्रॉपर जुने टाईप आहे. इथं हा लाकडी दरवाजा आहे. वरती घेतलं की कुठूनच एंट्री नाही आहे. मागच्या वेळेस आमचं हॉटेल पण इथंच होतं. हे आमच्या हॉटेलपासून फक्त 1 किलोमीटरवर आहे. आणि आम्ही लास्ट टाइम आलो नव्हतो इथं. तर यावेळेस आलेलो आहे. कारण काय झालं वाटतं उलट का घालतो? उलट का ते कुठं आले कोपऱ्यात? अरे हिरकणी आहे काही हिरकणी म्हणजे काय? हिरकणी माहित नाही तुला? अरे हिरकणी बुरुजावरून चढली उतरलेली. तुम्ही बघू शकता इथून म्हणजे म्हणजे शिवाजी महाराजांनी एक किल्ला असा बांधलेला का त्या बुरुजावरून शत्रू चढू शकत नाही. पण एक अशी स्त्री होती हिरकणी नावाची, ती त्या बुरुजावरून खाली उतरलेली. हा का? मग त्या बुरुजाला नाव दिलेलं हिरकणी. बघू शकता. जर कोण शत्रू आला तर मी इथनं असा दगड घ्यायचा टाक. तुला हा? हिरकणी बुरुजचं माहिती? अरे हिरकणी भाऊ आहे बघ. हिरकणी बुरुज माहिती आपल्या आहे? कुठल्या किल्ल्याला आहे ते? अरे कुठला आहे? कुठल्या किल्ल्याला आहे? हा. अरे पण याला हिरकणी बुरुज. आता वाईप आली. पूर्ण लाईट्स वगैरे ऑन केलेत. तर हिरकणीचा विषय सोडा. आपण आता आज जाऊ. तर आज जाण्याचा विषय काय आहे? 8 टाइम काय झालं रे? 8-10 संकेत काय झालं बाई? 8-10 झाले. तू संख्या किती वाजला असं ना? दाखव जरा तुझ्या वॉच मध्ये. सॉरी अचिव्हमेंट्स मी आता सध्या मी खूप चाललोय आज तुमच्यामुळे. हॅलो किती वाजले ते सांग. अचिव्हमेंट अरे बटन दाब. थांब ना हा, 20-10 8-10 झालेले आहेत. 20-10 याचा अर्थ शिट. आकाश म्हणतात पार्किंग आमची इथं पण वाया गेली आहे. तर कॅसल भारी दिसतंय पण टायमिंग संपल्यामुळे आता आपल्याला जाता येणार नाहीये. तर आपण आता पिझ्झा खायला जाऊ असं वाटतं. कारण सांगत नाही मी आता जाऊन द्या पण खरं कारण हे आहे की उशीर झाला आम्हाला म्हणून है ना आकाश? खरं सांगू का पण जाऊन द्या. सांग की. कॉन्टेंट जरा डिस्टर्ब होऊन झालो म्हणून चालू सगळ्या गोष्टी कधी सांगायच्या नसतात. पण गोष्ट आहे बघ ना दिसतोय कसं आहे मस्त लाल 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 लावलंय. दिवाळीची फील येते एकदम. पण काय इकडच्या सगळ्या गडात एवढं काय टायमिंग बिमिंग असते. हा ना काय माहिती काय एवढं तुमचं चांगलं आहे. ह्यांच्यामुळे हे टिकतं रे सगळं. आम्ही खूप लांब लावले ऍक्च्युअली कारण की हॉटेलची इथं पार्किंग नव्हती. आणि करण तुला एक गोष्ट दाखवतो मी इकडे बोल तिथं काय बाबा तिथे एकतर भूतावी त्यांचा लय खतरनाक. ए आखे अहो इथं काय बघ की नीट काय हो. कारण घाबरला कारण म्हणला चले बाबा भूतभीताचा शॉट येते. आयुष्य ना भाऊ आम्ही तिथे जाऊन तिथले एक अँटिक वस्तू घेऊन आलो. काय आज जाऊन बसलो एकदा रात्री. आणि एवढी उत्सुकता काय माहिती का कारण की आम्ही निघालो पिझ्झाच्या शोधात. जे लास्ट टाइम कोणी पिझ्झा देते का? पिझ्झाचं दुकान शोधतो आम्ही हॉटेल. हे बघा हा तर कसा आला पिझ्झा घ्यायला. भूक लागली कारण की आणि पिझ्झा शोधायचं भेटते कुठं कारण की पिझ्झा आय थिंक इथंच कुठतरी भेटतोय. ए काय न करू इथंच ना कुठतरी काय. मला शेवटी किती वाजले 9:15 वाजता आपलं जेवण सुरू आहे. तुम्ही पिझ्झा बघा पाहिजे मस्त पिझ्झा. पिंग दाखव भाऊ. मी क्या स्टॉल वाला है क्या? तुम्हारा पहले ही 8,000 बिल हो गए ऊपर से हम 500 रुपए टिप कैसे?
80 रुपये झालं का 83 हो ना भाई मग काय किरकोळ झाले रे किरकोळ ये पर वैसा ठीक पर अगर वो दूसरी लड़की नाश्ती आती तो देते थे क्या? जरा काट वाट के देती चारती बिरती अपने कर्म आपला बच्चे को, मराठी तो ब्लॉग आहे. होतं ना. मराठी ब्लॉग ती बाई आली असती कापून दिलं असतं करण्याला चाललं असतं तर मग ते ठीक होतं 5 काय 10 काय 15 काय तिला 20 चला आता काय आहे 224 दिला मी काय म्हणतो ब्लॉग एंड करू आता पण चला धन्यवाद गुड नाईट असंच डायरेक्ट मग काय आता काय भाषण म्हणून का हा, काय भाषण कविता म्हणू. म्हणू का आभार प्रदर्शन गाणं म्हणू? गाणं गाणं होऊन जातं आनंद शिंदे आनंद शिंदे. नाही ना लग बघ ना सुपले आता दिवस संपला आपला. आधी 4 जायचे एवढे बोलून मी जिंकला भाऊ जिंकला फर्स्ट पण